मंडळी, आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे आजार असतात. कुणाला बीपीचा आजार असतो, कुणाला शुगर असते, कुणाला अनेक प्रकारचा त्रास होत असतो. म्हणजे शरीरामध्ये आजार हा सगळ्यांच्याच असतो. कुणाला दम्याचा त्रास असेल, कोणाला हृदयविकाराचा त्रास असेल किंवा कोणाला गुडघेदुखी, म्हणजे कोणत्याही प्रकारचा त्रास प्रत्येकाच्या शरीरामध्ये असतो. आणि या आजारपणाला आपण सातत्याने कंटाळलेला असतो. मग अनेक प्रकारचे दवाखाने, अनेक प्रकारचे डॉक्टर, या सगळ्या लोकांच्या भेटीगाठी घेऊन आपण त्रस्त झालेला असतो. आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या व्याधी असतात, अनेक प्रकारचं दुःख असतं. या त्रासातून आपल्याला मुक्त होण्याकरिता अनेक प्रकारचे उपाय करायचे असतात. मंडळी, तुमच्या शरीरामध्ये बीपीचा, गुडघेदुखीचा, डोकेदुखीचा किंवा तापीचा, सर्दीचा, खोकल्याचा किंवा अजून कोणता त्रास असेल की जो डॉक्टरला बरा होत नाही, तो त्रास महाशिवरात्रीचा एक उपाय केल्यावर बरा होऊ शकतो. मंडळी, तो महाशिवरात्रीचा एक रामबाण उपाय आहे. तुम्ही जर तो उपाय केला तर 100% तुमच्या शरीराला आजारापासून संरक्षण मिळतं आणि तुमच्या शरीरामध्ये कोणताही आजार होत नाही. तो उपाय कोणता हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. रामकृष्ण हरी मित्रांनो, मी एकनाथ महाराज भांबळे, नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की भगवान शंकराचं एक रूप आहे. त्या रूपाचं नाव आहे वैद्यनाथ. म्हणजे काय, तर भगवान शंकर हे वैद्याचेही वैद्य आहेत. ज्या काळामध्ये भगवान शंकरांना वैद्यनाथाची उपमा मिळाली, भगवान शंकर हे आपल्या शरीरातल्या सगळ्या रोगाचं हरण करणारी देवता आहे. म्हणून मंडळी, काय करायचं बघा, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्याला भगवान शंकराचा एक उपाय करायचा आहे. तो उपाय जर तुम्ही केला तर माझी 100% खात्री आहे की तुमच्या शरीरामध्ये कोणताही रोग राहणार नाही. सगळ्या रोगापासून, सगळ्या व्याधीपासून तुम्हाला कायमची मुक्ती मिळेल. तर मंडळी, काय उपाय करायचा आहे बघा, जाणून घ्या. शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला काय करायचं, संध्याकाळच्या वेळी, म्हणजे शिवरात्रीचा जो निश्चित काल असतो रात्री 12 ते 1 पर्यंत, या काळामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. मंडळी, काय करायचं, रात्री 12 ते 1 शिवरात्रीच्या दिवशी दिनांक 15 फेब्रुवारी या दिवशी रात्री 12 ते 1 या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, एक आपल्याला तांब्याचं भांडं घ्यायचं आहे किंवा आपण तांब्याचा तांब्या म्हणू शकतो. तांबा नावाच्या धातूचा एक आपल्याला तांब्या घ्यायचा आहे. त्या तांब्यामध्ये आपल्याला आपल्या गावातल्या नदीचं किंवा गावातल्या विहिरीचं पाणी ठेवायचं आहे. आणि तो तांब्या घेऊन आपल्याला भगवान शंकराची आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा आपल्या घरामध्ये नसेल किंवा कुठेतरी आपल्या भगवान शंकराचं मंदिर असेल, त्या मंदिरामध्ये जायचं आहे आणि तो तांब्या घेऊन, त्या तांब्यातलं पाणी घेऊन आपल्याला भगवान शंकराच्या शिवपिंडीसमोर बसायचं आहे. आणि बसल्यानंतर एक हात त्या तांब्यावरती ठेवायचा आहे आणि असा 2 हातामध्ये तो तांब्या आपल्याला धरायचा आहे. आणि तो तांब्या धरून आपल्याला एक मंत्र उच्चारायचा आहे. त्या मंत्राचं नाव आहे महामृत्युंजय मंत्र. हा मंत्र उच्चारल्यावर आपल्याला कशा पद्धतीने उच्चारायचा आहे बघा, तो मंत्र आहे बघा, ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमे देव बंदना मृत्युर्मुक्षे मामृताम. अशा पद्धतीचा एक मंत्र आहे बघा. तो मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. हा महामृत्युंजय मंत्र जवळपास 21 वेळा उच्चारायचा आहे. अशा पद्धतीने तो तांब्या दोन्ही हातामध्ये धरून, तांब्या झाकलेला असू द्या, आणि तो महामृत्युंजय मंत्र 21 वेळा म्हणायचा आहे. आणि त्यातलं थोडंसं पाणी आपण भगवान शिवाला अर्पण करून अर्ध प्रदक्षिणा शिवाला करायची आहे. आणि ते पाणी आपल्या घरी घेऊन यायचं आहे. आणि ते पाणी दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर आपल्याला ते पाणी प्राशन करायचं आहे. हे पाणी पिल्यानंतर आपल्या शरीरातले सगळे आजार पळून जातील, ही 100% खात्री आहे. मंडळी, हा उपाय आपल्याला शिवमहापुराणामधल्या अध्याय 11 क्रमांकाच्या अध्यायामध्ये आपल्याला याचा उल्लेख सापडतो. मंडळी, तुम्ही आवर्जून हा उपाय करून पहा आणि विशेष करून ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा हा उपाय करून पहा. या उपायाने अनेक प्रकारच्या लोकांचा आजार दूर झालेला आहे. अशी उदाहरणं आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळतात. म्हणून मंडळी, शिवरात्रीच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा. नक्की हा उपाय करून पहा, तुमच्या फायद्याचा आहे. रामकृष्ण हरी.